हॅलो. यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत. राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत. नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी, ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत. चूक भूल क्षमा असावी. नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केतचे बाबा आले असतील ना, तर नाही काकाजी आलेले, तर हा, आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, हा जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत. आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत. सॉरी, जिल्ह्याचे क्रमांक 1 ची व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब, खासदार. आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ, आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष, आणि परमेश्वरराव सातपुते, आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले, साताऱ्याचे महेशजी आमदार, नाही माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले, आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे. तेव्हा मी अधिकचं काही न बोलता, मी जरा माझा पिये इथं येऊन बसला तर बरं होईल. हा सॉरी, आदरणीय मेटे साहेब, ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही, परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि या ठिकाणी काय खून होता, मर्डर होता, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची आहे. ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही.
पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो. मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. म्हणजे सॉरी, आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद आयला नाही तर उलट व्हायचं. 3 टर्मचा सरपंच होता. 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्या मला नाही, गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचं सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कुणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे, आणि असले नारपाळे एक कानफडात हाणले ना, ह्या कानाकडे हाणली तर पार बेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मानगाट नाहीत. आणि काही बी लिहितात आणि काही टाकते सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाळ्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीडने लोकांना निवडून. आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले. शाही एकाला लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत, एक पोरग फडका काय त्याचा बाप. अर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है